डीजीएमओच्या आजच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात, शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात। पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील कार्यक्रमाला दोघेही हजेरी लावणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। महाराष्ट्रात अलमट्टी धरणाचा प्रस्तावित उंची वाढीचा मुद्दा तापणार। कोल्हापूर सांगलीच्या सीमेवर अंकली फाट्याजवळ रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। भिवंडीतील रिचलँड कॉम्प्लेक्समधील गोदामाला अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न। आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान। दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5000 घरांसाठी लॉटरी। जुलैत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4000 घरांची लॉटरी काढली जाणार। सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असण्याची शक्यता। 9 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू। छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना शिवरायांच्या आयुष्याशी निगडीत स्थळांना भेट देता येणार।